आज तर पुरा मूड ऑफ झालाय भाई माझा. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे. आजचं वातावरणच बेकार होतं. सकाळी ऊन पण धड पडलं नाही, सगळी ह्युमिडिटी होती वातावरणात आणि थंडी कुठे गायबच झाली. 4 दिवस राहिले आणि कुठे गेली माहिती नाही. खूप गरम होतंय. सकाळी सकाळी चहा घेतली नाश्त्याला आणि हा डोळा माझा परत फडफडायला लागलाय. बघा कसं करतोय, सुजलाय लेफ्ट साईड आणि असंच होतं, काय माहिती कशामुळे. आणि आज मी मुळ्याची भाजी बनवणार होती, काल मार्केटमधून घेतलेली, खूप दिवस खाल्ली नव्हती, तर बारीक अशी चिरून घेतली. मुळे छोटे छोटे होते ते पूर्ण ग्रेट करून घेतले. आणि हे बघा कोण पाहुणं आलंय. रोज चपाती ठेवते ना मी तिथे, तर खायला आले. पप्पांचा डब्बा वगैरे झाला आणि मला थोडी सर्दी अजूनपर्यंत आहे. माझ्यासाठी मी भाकरी बनवली, गरमागरम भाकरी आणि मुळ्याची भाजी आहे ना, एकदम भारी लागते. आणि सोबत ठेचा घेतला होता आणि जेवली मस्तपैकी आणि थोडा आराम केला. आणि संध्याकाळी उठले आणि मला ना पिरियड आले. मार्गशीर्ष महिन्यातला उद्या पहिला गुरुवार आहे आणि पिरियड झाले. यार कुठले पण सण असतात आणि तेव्हा पिरियड येते ना, तेव्हा खूप वैताग येतो. खास करून आमच्या PCOS आणि PCOD गर्ल्स किंवा वुमन्ससाठी एवढं वैताग येतो ना. असो 3 महिन्यानंतर आलेली होती पिरियड, तर मी काय जास्त हे नाही केलं, मूड ऑफ तर झालाच होता. आणि मग मिमीला मस्का लावला, कारण तिला घेऊन जायचं होतं वॅक्सिनेशनसाठी डॉक्टरकडे. बघा कशी बसली आहे शांत इथे. मस्त वॅक्सिनेशन दिलं तिला आणि काही ओरडली वगैरे काय नाही. बाहेर इथे मार्गशीर्ष महिन्याचं सगळं सामान भेटत होतं. घरी येऊन तिला रिलॅक्स केलं. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.